हाय दीक्षित. नमस्कार मोरे, काय नमस्कार. म्हणताय? अरे आता नवीन काय म्हणणार, आपलं नेहमीच पहिले पाठ मांडणार. हम्म. 55. अरे मी जनरल काहीतरी वाचत होतो हा, आणि माझ्या ना मनामध्ये एक प्रश्न आला हा. की ते हल्ली पॉझिटिव्हिटीचे बरेच पुस्तकं निघतायत बघ, हा, की ते तुम्हाला पॉझिटिव्ह मोटिवेट करण्यासाठीची, नाही का? अनेक हो, पुस्तकं आली आहेत. हो, हो. तर बऱ्याचशा पुस्तकांमध्ये एक गोष्ट मला आढळली की तुमचे बिलीफ काय आहे, धारणा काय आहे, हम्म. त्याच्यावर तुमच्या अनेक गोष्टी अवलंबून आहे. तुम्ही विचार कसा करता किंवा कुठल्या परिस्थितीत कसे वागता हे तुमच्या बिलीफवर अवलंबून आहे. हो. तर मुळात हे बिलीफ फॉर्मेशन किंवा कन्स्ट्रक्शन होतं कसं कसं होत असेल? हे बिलीफ आपला बिलीफ अमुक एक तयार झालाय हे आपल्याला तरी कळतं का मुळात? का प्रसंग झाल्यानंतर कदाचित लक्षात येतं की आपला नाही, नाही. धारणा आहे? मला काय वाटतं तुला काय बऱ्याच माणसांना मरेपर्यंत पण कळत नसेल हे, की ही आपली धारणा होती, हा एक आपला समज होता किंवा हा एक आपला बिलीफ होता. कारण बिलीफ म्हणजे काय आहे रे, मला असं वाटतं नेहमी की बिलीफ म्हणजे संस्कारांचाच एक भाग आहे, ज्याला आपण संस्कार म्हणतो ना, हा, त्या संस्कारांचाच एक भाग आहे, तो आहे बिलीफ. म्हणजे अनेक संस्कारातून घडत जाणारी गोष्ट म्हणजे बिलीफ. ही Okay, बाहेरून हा. येणारी आपल्यात बाहेरून येणारी गोष्ट आहे. ती आपल्या जेनेटिकल आणि आपल्यात जे काही आहे मूळ, त्याच्याशी इंटरॅक्ट होऊन जे काही तयार होतं, तो म्हणजे बिलीफ, असं एक मला वाटतं. म्हणजे ती एक धारणा, म्हणजे आपली धारणा बनते कधी, की एक गोष्ट एखादी गोष्ट वारंवार आपल्याला सांगितली गेली. हा, यात मला असे दोन भाग वाटतात. म्हणजे एक, आपला तुमच्या जेनेटिकली तुम्ही जर थोडेसे इनसिक्युअर किंवा तुम्ही तुमच्यात तो एक हे असेल की भित्रेपणाचा आपण म्हणूया, की थोडेसे भित्रेपणाकडे जाणारे किंवा इनसिक्युअर असे लोक शक्यतो ज्या प्रचलित धारणा आहेत त्या पकडून ठेवण्याचा आणि त्याच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतात. कारण त्याच्यात त्यांना सिक्युअर फील होतं. कारण आपल्यासारखे हजारो लोक आहेत, करोडो लोक आहेत, मग आपण त्यांच्यापैकी एक असावं. आणि अच्छा. धारणा बदलण्याचं काम करणारे हे दुसऱ्या गटातले लोक असतात. हा, हा, हा. कुठे धाडसी असतात, जे रिस्क घ्यायला तयार असतात, हे त्यांचं मूळ असतं. आणि हा, ते मग ते थोडं हे त्याची चिकित्सा करतात. त्यातल्या चांगल्या असणाऱ्या गोष्टी हा. स्वीकारतात आणि वाईट असणाऱ्या गोष्टी किंवा चुकीच्या असणाऱ्या धारणांना बदलण्याचा प्रयत्न करतात. पण मला वाटतं धारणा ही प्रॅक्टिस, अनुभव, आणि बऱ्याचदा असंही होतं की तुमच्या अनुभवाशी घेणं देणंही नसतं धारणांचं. तुम्हाला कधी कधी तो एक्सपिरियन्स नसतोच. म्हणजे जो बिलीफ तुम्ही घेऊन चाललेला आहात, त्या बिलीफचा तुम्हाला काहीही अनुभव नसतो, पण तरीही तुम्ही पक्के असतात त्याच्यावरती. आणि ह्या धारणा बनवल्या जातात रे. या धारणा म्हणजे आता अगदी याच्यामध्ये खूप गोष्टी मला वाटतं इन्व्हॉल्व आहेत, सोशिओ पॉलिटिकल गोष्टी. पण मला थोडं वेगळं वाटतंय, मला माहित नाही. तू म्हणतो बाहेरून आत येतात धारणा. हो, हो, है ना? हो, बरोबर आहे, बाहेरून आत येतात. मला थोडं असं वाटतंय की ती तयार इनर प्रोसेस आहे. नाही, हो हो हो, तयार आपल्याच होतात. हा, तुमचं म्हणजे बाहेरून मिळते ती फक्त इन्फॉर्मेशन असते. हा, आणि तुमची जी क्रिटिकल माइंड आहे किंवा तर्कशुद्ध बुद्धी आहे, या सगळ्याच्या आधारावर तुम्ही काय पद्धतीने मुळात विचार करता, तुमचा मेंदू कसा काम करतो, याच्या आधारावर इनरली हळूहळू त्या धारणा कदाचित तयार होत असाव्यात की काय, असं मला वाटतंय. नाही, आता आपण एक उदाहरण घेऊ. नाही, पण मी असं विचारतो की तू कोणत्या देशाचा नागरिक आहेस किंवा तू कोण आहेस, तुझं नागरिकत्व काय आहे, नॅशनॅलिटी काय आहे तुझी? भारतीय आहेस, बरोबर. आता तू भारतीय आहेस हे तुला पहिल्यांदा कधी, कुठे, कसं कळलं, काय आठवतंय का? अर्थातच ना, इन्फॉर्मेशन माझ्याकडे बाहेरून येतेच ना. मला तेच म्हणायचंय. आता तुझी ही धारणा पक्की आहे की नाही की तू भारतीय आहेस? हो, हो. आणि ते वास्तव आहे ना, ते सत्य आहे, बरोबर आहे ना? पण तू या जगाचा पण एक नागरिक आहेस ना रे. तू पृथ्वीवरचा एक माणूस आहेस. म्हणजे आता जर आपण ह्याच
धारणांना थोडं आता तू जर समजा उद्या कुठल्या तरी दुसऱ्या देशात गेलास, समजा अमेरिकेत गेलास, आणि त्या निमित्ताने तिकडे गेलास, तुला काहीतरी चांगलं तिकडे मिळालं आणि तू तिथे स्थायिक झालास, तुझी नॅशनॅलिटी बदलली, तुला तिकडचं नागरिकत्व मिळालं, तू इथलं नागरिकत्व सोडून दिलंस. आता तू काय करणार आहेस? जे लहानपणापासून शाळेत भारत माझा देश आहे म्हणत तू एक जी धारणा घेऊन बसला होतास, त्या धारणेचा आता काय होणार आहे? तो जो एक बिलीफ होता, आपण भारतीय आहोत आणि भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, ते तुझं तिकडे गेल्यावरही राहील, पण आता तुला त्या देशावरही प्रेम करावं लागणार आहे. मग ते भारताचं मित्र राष्ट्र असेल किंवा शत्रू राष्ट्र असेल, आय डोंट नो, कुठेही असतील. धारणा काय, म्हणूनच मी काय म्हणतो, बिलीफ ही गोष्ट बाहेरूनच येते, ती कोणाच्यात कशी तयार होईल, म्हणजे तो बिलीफ तुझ्या आत आल्यानंतर तो येणार बाहेरूनच, ती म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन नव्हे, त्याची वारंवारता, नुसती इन्फॉर्मेशन नव्हे. बिलीफ हा वारंवारतेनेच तयार होतो. एका इन्फॉर्मेशन मधून बिलीफ नाही तयार होणार, त्याच्या वारंवारतेवरती तो किती फ्रिक्वेंटली तुमच्यावरती ते मारलं जाते, तरच तो तेव्हाच जाऊन ते बिलीफ मध्ये रूपांतर मारायचं. ते होण्यासाठी ती वारंवारता ही तेवढी हवी. आता ती वारंवारता सगळ्यांवर सारखी काम करेल असं नाही. या अर्थाने बिलीफ आपलाच तयार होतो, हे मला मान्य आहे. पण मुख्य स्त्रोत जो आहे बिलीफ तयार, आणि काही बिलीफ असे असतात हे जाणीवपूर्वक तयार केले जातात. मला काय म्हणायचं आहे की तुमचा मेंदू वैयक्तिकरित्या तुमचे बिलीफ तयार करतो की नाही? नाही, असं नाही होत. असं कसं शक्य? नाही, मला काय म्हणायचं, आता आपल्याला तुमच्या धारणा बदला असं जेव्हा म्हटलं जातं, म्हणजे तुमच्या आयुष्यात बदल घडतील. त्या धारणा आपणच बनवलेल्या असतात, आपल्याशी चिकटलेल्या असतात, म्हणून आपण विशिष्ट पद्धतीने विचार करतो, विशिष्ट पद्धतीने वागतो. पण ते बदलायचं असेल तर आपण आपल्यात बदल करायला लागतो, म्हणजे आपल्या विचारात बदल करायचा. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या मेंदूचं काहीतरी काम येतं. मी कुठे नाही, मी ते नाकारतच नाहीये, मी ते म्हणतच नाहीये, पण हे इंटरॅक्टिव्ह आहे रे. धारणा कुठलीही ही इंटरॅक्टिव्ह असते, ही नुसतीच निव्वळ तुझ्या मेंदू तयार नाही होत. हे पेन आहे आणि हे पेन लिहिण्याचं काम करतं. बरोबर आहे ना? आता समज, आता मला जे चटकन सुचते ते मी उदाहरण देतोय. जे पेन तुझ्या हातात आहे आणि तू इतकी वर्ष या पेनाने लिहित आलायस, तुझी धारणा काय आहे की या पेनाने लिहिलं जातं बघ, हे पेन लिहिण्याच्याच कामाचं आहे. बरोबर आहे. आणि तू कुठेतरी गेलास आणि कुणाला तरी त्याच पेनाने किंवा पेन्सिलने कान खाजवताना टोकरताना पाहिलंस. नाही का? तुझी धारणा बदलली. अरे याचा असाही उपयोग होऊ शकतो. ओके, आणखी काहीतरी कुठून तरी त्याचा कुठला तरी एखादा छोटासा स्क्रू फिरवायला तू त्या पेनाचा वापर होताना पाहिलास. म्हणजे मला म्हणायचंय काय, तुमच्या अनुभवातून बाहेरच्या इन्फॉर्मेशन मधूनच, म्हणजे बदलल्या जरी धारणा तुमच्या आधीच्या असलेल्या, तरी त्या बाहेरच्या इन्फॉर्मेशन मधूनच बदलतात. ऑल टुगेदर इनोव्हेट नाही करू शकत तुम्ही, धारणा इनोव्हेट नाही होऊ शकत. ओके, असं मला वाटतं. ओके. पण आता मला पुढचा एक असा प्रश्न माझ्या मनामध्ये येतोय की जसं की आता बघ, आपण म्हणतो काही जणांना प्रतिभा असते आणि काही जणांना तेच विषय शिकण्यासाठी कष्ट करावे लागतात, आणि कष्टाने तो ते ज्ञान किंवा ती स्किल हस्तगत करतो. तर हे कसं घडतं? म्हणजे एखाद्यालाच प्रतिभा असते आणि बाकीच्यांना नसते, असं कसं होईल? निसर्ग जर सगळ्यांना सगळं देतोय, मेंदू तर आपल्या सगळ्यांना समान दिलेला असेल. नाही ना, असं नाहीये ना. नाही, समान मेंदू नाहीच आहे. तुझा चेहरा समान नाही, तुझे हाताचे ठसे कोणाचेच समान नसतात, बोटांचे फिंगरप्रिंट्स नसतात समान, काहीच समान नसतं. वैविध्य आहेच निसर्गामध्ये. ही परत एक धारणाच आहे बरं का. प्रत्येक जण एकसारखा आहे. प्रत्येक जण एकसारखा आहे ही एक धारणाच आहे परत. आता मला प्रश्न हा आहे की आपल्या मेंदूचा योग्य वापर केला तर आपल्याला हवं ते मिळू शकतं, हे तर करेक्ट आहे? हवं ते नाही, मला हवं ते या शब्दाविषयी थोडा डाऊट आहे. हवं ते आय डोंट नो. नाही, मग असं जर झालं तर मग सगळ्याच गोष्टींबद्दल क्वेश्चन तयार होईल ना. मला म्हणायचं स्ट्रेट असं आहे, काही जणांना प्रतिभा असते, म्हणजे निसर्गात काही लोकांना चांगलं गाता येतं, काहींना वाद्य समोर आलं की अचानक वाजवता येतं सहजच. सगळ्यांना येत नाही, ही फॅक्ट आहे, हे मला समजतं.
पण काही जणांना सरावानं ते जमतं. हम्म. विशिष्ट पद्धतीने सराव केला, रेग्युलर काम केलं तर त्याला ते जमतं आणि तो त्याच्यामधलं प्रावीण्य मिळवतो. हम्म. मला हे म्हणायचं आहे की याचा अर्थ आपले सगळ्यांचे मेंदू हे प्रचंड भिन्न आहेत. प्रचंड हो. हा भिन्न आहे, तेच म्हटलं आता तू. प्रचंड भिन्न आहे. पण अनेकदा आपण पुस्तकांमधनं हे वाचतो की आपल्या मेंदूची ताकद अफाट आहे आणि त्याचा आपण योग्य पद्धतीने उपयोग केला तर आपल्याला हवं ते मिळू शकतं. जसं आपण मागच्या भागात असं बोलत होतो ना की त्या चिटकिनीकडे तो गोळा असतो ना, त्यात कसं चित्र दिसायचं. आणि आज आपण मोबाईल पर्यंत पोहोचलो, हे झालं की शक्य. म्हणजे तुमच्या कल्पना वास्तव शकतात, विविध कल्पना झालेल्या आहेत. ही एकीकडे फॅक्ट आहे. पण ते समूहाने झालेलं आहे रे, ते एका कुणी माणसाने केलेलं नाहीये. ते चेन ऑफ इन्सिडन्सेस आहेत, म्हणजे ती एक प्रक्रिया आहे ती मोठी. तू आता जे म्हणतोयस ते एका व्यक्तीविषयी बोलतोयस. एक व्यक्ती आणि एक मला असं वाटतंय की निसर्ग हा बायस आहे का? हो आहेच, म्हणजे काय. पण बायस म्हणजे तो बायस म्हणजे अशा अर्थानं बायस नाहीये की हा माझा आणि म्हणून मी याचं चांगलं करणार आणि तो माझा नाही म्हणून, अशा अर्थानं बायस नाहीये. पण तो बायस आहेच ना रे. झाड आपल्यासारखं नाही वागू शकत आहे. आणि झाड जे करू शकतो ते आपण नाही. झाड जे करू शकतो ते आपण नाही करू शकत. अरे पण निसर्गात झाड पण आहे ना, तू निसर्ग म्हणाला. निसर्ग म्हणजे केवळ माणसांपुरतं बोलायचं झालं तर माणसांमध्ये प्रचंड भिन्नता आहे. हो आहेच. पण प्रत्येकाला मेंदू आहे आणि आपल्याला काय सांगितलं जातं की मेंदूचा वापर योग्य करा नाही, किंवा आपणच मागं बोलू ना, माणसं विचार करत नाही असं आपण जे बोलू, विचार करायला पाहिजे वगैरे. पण म्हणून बदल घडतो का? जे पुस्तकं आपल्याला आता पॉझिटिव्हिटीची जी काय सांगतायत की अशा पद्धतीने बिलीफ बदला, मग गोष्टी बदलतील. बिलीफ बदलणं शक्य आहे का? मी तुला एक सांगतो, नाही बदलणं नव्हे, बिलीफ बदलणं म्हणण्यापेक्षा आता हे अगदी आपण खूपच व्यक्तिगत पातळीवरती बोलतोय, म्हणजे एक माणूस अशा अर्थानं म्हणतोय. तर मला असं वाटतं की जेव्हा एका माणसापुरतं आपण विचार करू तेव्हा, आता मी उदाहरण देतो. मी त्यावेळी कॉलेजमध्ये वगैरे होतो तेव्हा आमच्या शेजारी एक मुलगा राहायचा. तो अत्यंत असा सडपातळ, म्हणजे काय अस्थिपंजर म्हणतो, काडी पैलवान असा होता. आणि त्याचं स्वप्न होतं पोलिसात भरती व्हायचं. आम्ही म्हणजे थोडस काय म्हणूया हसण्यावारी न्यायचो त्याला. पण त्याने 3 वर्षात जिम आणि आहार वगैरे असं सगळं करून ती परीक्षा पास झाला, तो सगळा टेस्ट वगैरे, आणि तो पोलिसात भरती झाला शेवटी. मला म्हणायचं हे की तू जे म्हणालस ना की आपण काहीही करू शकतो, आपल्याला मेंदू दिलाय किंवा असं, अशी बरीच उदाहरणं आहेत जी आपल्याकडे मोटिवेट करणारी म्हणून त्या स्टोरीज येतात की एका माणसाने अशक्यातून शक्य काहीतरी करून दाखवलं. हे शक्य का? तर हे शक्य आहेच, मी असं नाकारतच नाहीये. पण अगदी सिंपल गोष्ट मी तुला सांगतो, जिथे जेनेटिक्स काम करतं, की तुझ्या गळ्यात सूरच नाहीयेत, तर तू कितीही प्रयत्न केलास ना तर ते नाहीत येऊ शकत. म्हणजे मी हे नाही म्हणत की तू लता मंगेशकर सारखं का किंवा भीमसेन जोशी होशील, ते तर खूपच लांबची गोष्ट. किंवा ते कदाचित तू खूप रियाजाने आणि कष्टाने ते अचीव पण करू शकशील, पण मुळात तुझ्या गळ्यात सूर हवेत. ते गाणं शिकवता येऊ शकतं, पण गायचं कसं हे नाही शिकवता येणार, ते तुमच्या गळ्यात असायला हवं. या अर्थाने मी म्हणतो की हे आहे, म्हणजे हा निसर्ग तू जसं म्हणालास मगाशी की बायस आहे का, तर आहे. इव्होल्युशन प्रोसेस मध्ये हे होत आले, म्हणजे याला काही इलाज नाही. ती फॅक्ट आपण स्वीकारलीच पाहिजे. पण दुसरी गोष्ट त्याचबरोबर ही पण मी सांगेन की निसर्गाने प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलंय. तुला गाता येत नसलं तर तुझ्याकडे काहीतरी वेगळं आहेच की. तुला सर्व्हायव्हल साठी निसर्गाने प्रत्येकाला समान संधी दिली. त्या अर्थानं बायस नाहीये निसर्ग. पण आपल्याला काय दिलंय हे प्रत्येकाला योग्य वेळी ओळखताच येईल असंही होत नाही. अनेकदा काहींना ते पटकन कळतं, काहींना ते विविध ठिकाणी जाऊन हळूहळू तो त्या दिशेला जातो, त्याच्यामध्ये त्याचा वेळ जातो बराचसा. आपल्या अपब्रिंगिंग मध्ये ते सगळे दोष तू जेनेटिक्स किंवा निसर्गाचे नाहीयेत, ते आपल्या सामाजिक रचनेचे, आपल्या ढाच्याचे, आपल्या फॅमिली स्ट्रक्चर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण पद्धती. ह्या सगळ्याचा हा प्रॉब्लेम आहे.
कारण तुम्हाला शिक्षण पद्धतीमध्ये जे काही पहिले ठरलेले 6 विषय असतात त्याच्या बाहेरचं तुम्हाला आता सुरू झालंय थोडं थोडं इकडचं तिकडचं, पण तरी अजूनही खूप आपल्याला पल्ला गाठायचा आहे. तुम्हाला माणूस म्हणून आणि तुमच्यातलं इनबिल्ड काय आहे ते शोधण्याचं शिक्षणच आपल्याकडे अजून डेव्हलप नाही झालेलं असं मला वाटतं. बरोबर आहे. पण आपण वैयक्तिकरित्या सुद्धा आपल्या ब्रेनचा खरंच किती टक्के वापर करतो? म्हणजे स्वतःला शोधण्याकरता म्हणा, स्वतःतल्या स्किल ओळखण्याकरता म्हणा, किंवा एरवीच आपण सरावानं विचार करतो अनेकदा, सरावानं, किंवा जसं मागं तू म्हणाला होतास की आपण विचार करण्याचा आळशीपणाच करतो अनेकदा. पण नाही, अनेकदा म्हणजे मॅक्झिमम वेळा. हा, पण मुळात आपल्या ब्रेनमध्ये काही ना काही पॉवर वेगवेगळ्या स्वरूपातल्या असतीलच ना, प्रचंड असतील अनेकांमध्ये, ज्या वापरल्याच जात नाही शेवटपर्यंत कदाचित. पण मग त्या शोधायच्या कशा आणि त्या वापरात आणायच्या कशा? काय त्याच्यासाठी काय आहे का असं काय? नाही नाही, तेच वैचारिक आळस सोडला पाहिजे, दुसरं काहीच नाही त्याच्यासाठी. आणि ते तुम्हाला ते कधी ना कधीतरी ते एक दिसून गेलेलं असतं जे तुम्ही नाही. दुसरं मुळात काय माहिती राजा, आपल्याला स्वतःविषयी जे वाटतंय ते योग्य आहे, हा आत्मविश्वास देणारी कुठली यंत्रणाच नाही आपल्या आजूबाजूला. कळतंय का? आपल्याला शिक्षक सांगतात तू काय कर, कुठली पद्धत बरोबर आहे गणित सोडवणे, हे उत्तर कसं लिहायला पाहिजे. आपल्याला घरात आई वडील सांगतात कसं वागायचं, कोणाशी कसं बोलायचं, हे असं नाही करायचं, ते तसं कर, तसं नाही करायचं, हे असं कर. आता थोडं चित्र बदलते, हे मी आपल्या जनरेशनचं सांगतोय, पण आता थोडं चित्र बदलते. बट स्टील आपण आता ऍज अ पॅरेंट मी त्या याच्यातून आलेलो आहे, तर माझ्या तोंडून कधी कधी चुकून असं जातं माझ्या मुलीला की अगं असं नाही तसं कर. तेव्हा मी परत थांबतो आणि मी स्वतःला सांगतो की अरे तिला करू देत तिच्या वेळेने. सो हे हळूहळू बदल घडतील, हे त्याला खूप अवकाश आहे अजून, पण बदल घडतायत. आता त्या बदलांची सुरुवात झाली, पण मुळातच आपल्याकडे ते स्ट्रक्चरच नाहीये, ती बैठकच नाहीये विचारांची. किंवा माहित नाही, कधीतरी असेल पूर्वी जेव्हा आश्रम पद्धती होती, जेव्हा आश्रमात गुरुकुल पद्धती होती, जेव्हा तिथे जाऊन प्रत्येक जण आपापल्या स्किलनुसार शिकायचं वगैरे असं म्हणतात. ते मधल्या काळात कुठेतरी ते लुप्त झालं आणि एक कारखाने तयार झाले. आता आपलं शिक्षण, सगळे शिक्षण पद्धती आहे आज कितीही बदलली तरी नोकरी ओरिएंटेड, म्हणजे एक जॉब ओरिएंटेड, एक काय म्हणूया एक एम्प्लॉई वर्ग तयार करणे, या पद्धतीचीच आहे आपली शिक्षण पद्धती. आणि मी म्हणतो तेही असायलाच हवं, पण त्यामुळेच होतं काय, काम करत असतो पण कामात लक्ष नसतं. 80% लोक असेच असतात जे काम करतात त्या कामात समाधानी नसतात, सॅटिस्फाईड नसतात, त्यांना लक्ष लागत नसतं त्या कामात, कारण मुळातच त्यांचं ते कामच नसतं ना, त्यांचं ते वेगळंच काहीतरी त्यांच्यामध्ये आहे आणि ते वेगळंच काहीतरी करतात. हे चित्र बहुतांशी असतं. मग ते ऑप्टिमम रिझल्ट देणार तरी कसे ना? खरंय. काय ते म्हणजे हे लक्षात न येणारीच गोष्ट आहे रे. म्हणजे काय परत की सुरुवातीला जे म्हणालच ना की त्या आपल्या धारणा, या धारणाच आहेत ना. मग तू लहानपणापासून धारणाच ह्या तयार झालेल्या असतात लोकांच्या. शिक्षण तो ठरलेला पॅटर्न, शिक्षण, मग नोकरी, मग लग्न, मग संसार, मग मुलं बाळ, मग त्यांचा संसार, मग हा जो काही एक ठराविक ढाचा आपण तयार करतो. एक्झॅक्टली, यशस्वी. याच्या बाहेरचं काही असेल ना, याच्या बाहेरचं कोणी जर असेल तर ते तो चर्चेचा विषय असतो समाजात आज सुद्धा. याला सोडून बाहेर जाणारा, आणि जे चर्चा करणारे असतात ते खाजगीमध्ये त्याचा हेवा पण करत असतात, त्याचा किंवा तिचा. म्हणजे ही गंमत आहे सगळी. हा परत धारणांचाच खेळ आहे रे. म्हणजे तू जे म्हणालास ना, स्किल असो किंवा टॅलेंट असो किंवा काही असो, ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा त्या बिलीफशी निगडीत आहेत. तुमचा बिलीफ तुम्ही कसा डेव्हलप केलेला आहे, तुम्हाला तुमच्यातलं स्वतःतलं शोधायचं. आपण शोधू शकतो मी कोणीतरी वेगळा आहे या सगळ्यांपेक्षा. हा 150 अब्ज मधला मी एक आहे, पण तो मी वेगळा आहे ह्या सगळ्या उरलेल्या 150 अब्ज लोकांपेक्षा. हे तुम्हाला सांगितलंच जात नाही. हा तुम्हाला आत्मविश्वास, ही धारणा तुमची तयार व्हायला हवी ना. ही धारणा जेव्हा तयार होईल ना, किंवा हे खूप एम्फेटिकली म्हणजे सांगितलं जात नाही का, तर आहे. तुम्हाला जर तसा विचार करायचा असेल तर तशी धारणा पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेच की, पण ती तुमच्यावर किती थोपवली जाते. तुमच्यावर थोपवलं वेगळंच जातं ना रे. आणि त्या थोपवण्यातून
मग तुला जर 10 लोकांनी सांगितलं की तिकडे जाऊ नको, तिथे खड्डा आहे, पडणार आहेस तू, तर तू बघायला सुद्धा जात नाहीस की खरंच तिकडे खड्डा आहे का. कारण तोपर्यंत तुला 10-20 लोकांनी सांगितलेलं असतं, तू चेक करायला जात नाहीस खरंच आहे की नाही खड्डा तिकडे. सो हा आपला मनुष्य स्वभाव आहे. आपण त्यामुळे ह्या धारणा अशा बनत राहतात. आपण आपल्यात जे आहे तेही नाही शोधत, किंवा ते शोधायचं असतं हेच माहिती नसतं बऱ्याचदा. हे खोगीर भरती सारखं झालं नाही, अं, नुसतीच खोगीर भरती. नाही मी तर मला आलो मला तर माणूस काय करायचं होतं, काय करायचं होतं. नाही, मी बऱ्याचदा मी मागे पण तुला कधीतरी बोललो असेल ही गोष्ट, पण मला बऱ्याचदा काय वाटतं माहितीये की निसर्गाचा माणूस हा सगळ्यात महागडा एक्सपेरिमेंट आहे. काय 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 परत सांग. माणूस हा निसर्गाचा सगळ्यात महागडा एक्सपेरिमेंट आहे. अच्छा. कसं म्हणजे मला 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 अशी फॅन्टसी काय वाटते निसर्गाची, की निसर्गाने हे सगळं विश्व वगैरे तयार केलं, सगळं झालं त्याचं, आणि तो म्हणला अरे बेस्ट, आता मस्त झालं. म्हणजे समजा वाढदिवस आहे आणि वाढदिवसासाठी हॉल सजवलाय, सगळं डेकोरेशन वगैरे केलंय, मस्त केलंय डेकोरेशन एकदम, पण कुणीच आलं नाही वाढदिवसाला. हा, त्या वाढदिवसाला आपल्या कुणीच आलं नाही, आपण एकटेच बसलेलो त्या हॉलमध्ये डेकोरेशन करून, तर कसं वाटेल. नाही ना, गर्दी जमली पाहिजे ना. बरोबर. केवळ एवढ्या हव्याच्या पोटी त्याने माणूस तयार केला बघ. आणि त्याने त्याचं डेकोरेशन किंवा त्याने जे काही तयार केले, जे काही अद्भुत आणि चमत्कारिक गोष्टी त्याने जे तयार केल्यात, त्या गोष्टींचा आस्वाद घेणारे, त्या गोष्टींचा खरा आनंद घेणारे अगदी काही हजार लोकच या पृथ्वीवर जन्माला आले. एवढ्या जनरेशन्स मध्ये काही हजार नावच घेता येतील, फार फार तर काही लाख. त्याच्यासाठी त्याला करोडो अब्जावधी लोक पैदा करावे लागले. ते सगळं ते जेनेटिकल सगळं ते मिक्स होऊन त्यातून एक जन्माला येणार असा की जो, म्हणजे आईन्स्टाईन सांगणार की हा E=mc² आहे, किंवा कवी असतील आपल्या फील्ड मधले, म्हणजे कलाकार साहित्यिक असतील, जे आस्वाद घेतात त्याच्या सगळ्या या क्रिएशनचा, जे खरा निखळ आस्वाद घेतात, असे किती लोक जन्माला आले रे या पृथ्वीवर आजपर्यंत. अरे रे, एवढं महाग एक्सपेरिमेंट आहे हा. कमीच लोक असतील. म्हणजे वाढदिवसाला बसलं, परत आला त्याने जे डेकोरेशन केलं ना, 10,000 लोक वाढदिवसाला येऊन गेले, कुणीही डेकोरेशन विषयी बोललं नाही. दोघं तिघच जाताना म्हणले अरे मस्त झालं होतं, मला लेटरिंग खूप आवडलं, कॅलिग्राफी चांगली होती बरं का. असे दोघं तिघच जाताना म्हणून जातात रे. बाकीचे येतात, जेवतात, खातात, पितात, हॅपी बर्थडे म्हणतात आणि निघून जातात. तसाच महागडा एक्सपेरिमेंट आहे निसर्गाचा. असं आहे ते. निसर्ग पस्तावत असेल कधी कधी ना. कपाळाला हात मारून बसलेला दिसतो मला तो बऱ्याचदा. जर आपलं जास्त लोक चालवलं म्हणत असेल ना. अरे विशेष करून निसर्गात त्यानं जास्त चालवलं. ते सो कॉल्ड निसर्गात आपण जेव्हा फिरायला जातो की नाही, तेव्हा तर ते फार जाणवतं. तो कपाळाला हात लावून बसला असणार आहे कुठेतरी. ते जे लोक आलेले असतात ना, गर्दी आलेली असते ना निसर्गाचा आस्वाद घ्यायला, त्या गर्दीकडे बघून असं मला वाटतं की अरे खरंच यार, हा म्हणजे याला पश्चाताप होत असतो. असो बाकी काय यार, खरंय. असो, मजा आली. हो जरा, हो मजा आली. जरा गप्पा मारायला बरं वाटतं जरा. हो चालेल, चालतंय, भेटूयात मग नंतर. हो चल भेटूया नंतर. चल बाय बाय. निसर्गानं केले कसले भेद, नको रे बाबा करू तू खेद. कुणाच्या मेंदूत दडलंय काय, कुणालाच काही माहित नाही. घेतला जर का स्वतःचा शोध, तुझाच तुला होईल बोध. वेळीच आपली कमजोरी जाण, अन गुणांना आता कर बलवान. सांगून ठेवतो सिंपल बात, जगात नसतंय कुणीच लहान. प्रत्येकात लपलंय व्यक्तित्व महान. जगात नसतंय कुणीच लहान, प्रत्येकात लपलंय
व्यक्तित्व महान.